मतमोजणी केंद्रावरील ही दृश्य आपण पाहतोय। पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आलेला आहे। अधिकारी देखील सज्ज झालेले आहेत। अवघ्या 20 मिनिटांमध्ये दोन्ही बाजूंनी तसंच कॉन्फिडन्स आहे। पण तुम्हाला एक सांगू, जर 24 असतील ना, 24व्याला पण वाटत असतं मी निवडून येणार। कॉन्फिडन्स असल्याशिवाय कोणी फॉर्म भरत नाही। कोणीही हरायला उभा राहत नाही। किती मतांनी योगेंद्र विजय होतील काय अंदाज आहे? नाही, विजय हा विजय असतो। मी उगेच लाखाच्या गोष्टी करणार नाही। विजय फक्त विजय असतो। विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणूक या दरम्यानच्या काळामध्ये काय काय घडलं असं तुम्हाला वाटतं? या सगळ्या बारामतीचं म्हणजे मतदारांना असं वाटत होतं की आपल्याला अधिक महत्व आलंय यावेळी, की बाबा उमेदवार आपल्याकडे येत आहेत। म्हणजे एरवी इथले मतदार जे आधीच त्यांचा निकाल घ्यायचे, मग लोकसभा असेल विधानसभा असेल, मतदारांसाठी सुद्धा वेगळी ठरली निवडणूक। नाही, कारण आमचा उमेदवार तर नवीन पहिल्यांदा लढत होता, त्याच्यामुळं प्रत्येक मतदाराला भेटणं त्याचं कर्तव्य होतं आणि ते त्यांनी पार पाडलं। आणि समोर दादा 30 वर्ष राजकारणात आहेत, त्याच्यामुळे ते सगळ्यांना ओळखतात, त्याच्यामुळे ते गेले नसतील। पण लढत कडवी दिली आहे। म्हणजे अनेक ठिकाणी वाड्या वस्त्यांवर अशी चर्चा होती की दादा 30 वर्षात कधीच आले नाही निवडणुकीच्या दरम्यान। सुरुवातीला यायचे आणि शेवटी यायचे। आता ते वाड्या वस्त्यांवरती फिरले, लोकांना त्यांनी काय काय कामं केली त्याचे कागद दाखवले आणि ग्राउंडवरती येऊन त्यांना सगळं सांगावं लागलं लोकांना। नाही, ठीक आहे ना, मधून अधून करावं लागतं। ट्रेंड होता, साहेबांची काय बोलणं झालं, त्यांनी काय या सगळ्या मतदानानंतर काय अंदाज वर्तवला? नाही, पवार साहेबांशी काय कालच त्यांचा फोन आला होता आणि काही नाही, मला त्यांनी सूचना दिल्या काही। आता ते सगळं सांगायला पाहिजे असं नाही। लोकसभेमध्ये एक जो ट्रेंड होता की बाबा लोकसभेला ताई, विधानसभेला दादा, अशा पद्धतीचं बारामतीमध्ये एक चर्चा आणि ती अगदी सर्वदूर पसरली होती। त्याला लोकांनी ते आता कळेलच ना, कारण तेव्हा बारामती शरद पवारांची हे तुम्हाला पण माहिती आहे। बापू अर्धी लढाई जिंकली वाटतं का? कारण दादा